अंबे उदे उदे ग अंबे उदे करवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे। आज पहिल्याच दिवसाच्या मानाने पुष्कळ लोक आले, येतील आणि आणि जसं जसं कळेल ना, आपण टीव्हीवर सांगणार आहोत, जसं जसं कळेल तसं येणार. नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आम्ही मदत गोळा करतोय, तुमची काय मदत झाली तर उपकार होतील. दोन मैत्रिणींच्या भेटीचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी भक्तांची मोठी रीघ लागते. मंदिराची अधिपती महालक्ष्मी स्वतः मंदिराबाहेर येणार असल्यामुळे कोल्हापूरवासियांच्या आनंदाला उधाण येतं. सगळे भक्त हा सोहळा याची दही याची डोळा अनुभवतात. अशा पद्धतीने हे आंदोलन बेकायदेशीर असून कोल्हापुरात परगावाहून येणाऱ्या भक्तांकडून लाखो रुपये वसूल केले जात आहेत. यात कोल्हापुरातील ज्येष्ठ समाजसेविका देवयानी जोशी, मुंबईहून आलेली एक टीव्ही चॅनलची पत्रकार वर्षा देशपांडे, स्वतःला दुष्काळग्रस्त गावातला म्हणवणारा यशवंता आणि रस्त्यावर उगीचच मारामारा करत फिरणारी रेणू नावाची मुलगी यांचा समावेश आहे. शासनाने लवकरात लवकर या खोट्या आंदोलनाकडे लक्ष द्यावे, अन्यथा हे चौघही कोल्हापुरात येणाऱ्या भोळ्या बाबड्या भक्तांना लाखोंचा चुना लावू शकतात, अशी भीती कोल्हे पाटील यांनी व्यक्त केली. मुर्दा बशिवला याचा. त्या दिवशी एवढा मार खाल्ला तरी बी अक्कल नाही आली त्याला. नाही आता ना त्याला जन्माची अक्कलच घडवते. रेणू थांब, तू बसत. अहो पण नाही, तू बस. बाई रेणू बरोबरच बोलते की. काय बी लिहून आलंय की पेपरात? आत्ता कुठं सुरुवात केली, कोण आम्हाला मदत करणार? हो, तीच काळजी वाटते मला. लोकांचा या बातमीवर विश्वास बसता कामा नये. पण लोकांचा या बातमीवर विश्वास बसेल असं वाटतं तुम्हाला? तुला मला ओळखणाऱ्यांचा किंवा या आंदोलनाविषयी माहिती असलेल्यांचा कदाचित नाही बसणार विश्वास, पण ज्यांना काहीच माहिती नाही त्यांचा बसू शकतो. ह्युमन नेचर आहे ते. आणि तसं झालं तर मात्र मग मदतीचा ओघ थांबेल आणि गावासाठी मदत जमा करणं शक्य नाही होणार आपल्याला. मी काय म्हणतो मॅडम, आपण जर काही लोकांना डायरेक्टली जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी संपर्क केला तर मला वाटतं काहीतरी चांगलं घडू शकेल. कारण अशी छोटी छोटी मदत गोळा करण्यापेक्षा आय थिंक ते जास्त बेटर होईल. नाही, मला नाही वाटत तसं. काय की हे एक प्रकारचं दान आहे आणि ते मनापासूनच द्यायला हवं. त्यासाठीच तर आपण मीडियामधून सुद्धा लोकांना आवाहन करतोय ना. समजा मी आता उद्या कुणाकडे गेले तर माझ्या ओळखीमुळे कदाचित ते लोक देतीलही काही पैसे, पण ते मनापासून दिलेले असतील की नाही आय डाऊट. त्यापेक्षा मला असं वाटतं की हे जे भाविक आपल्याला आपलं काम समजून या कार्यासाठी पैसे देत आहेत तेच अधिक योग्य आहे. अहो पण ताई आता काय करायचं आपण? नमस्कार मॅडम, मी पोलीस स्टेशनमधून आलो आहे. तुमच्या सर्वांच्या बरोबर NC आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. तुम्ही बाहेर थांबता का? आम्ही आलो. ठीक आहे. सरांचा फोन आहे. हॅलो. हां सर. हो, त्या लोकांनी आमच्यावर NC पण काढलं. नो सर, डोंट वरी, आय विल हँडल दिस. या या या. नो सर. हो, दिनेश आहे ना. हां सर. हो 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 हो. चला सगळे पोलीस स्टेशनची हवा खाऊन येऊया. बघू नंतर पुढचं पुढे. घंटानाद झाला. आता आरतीची वेळ झाली अंबाबाईची. माते, आता तूच काय ते रक्षण कर. बोला. अंबाबाईचा उदो उदो, आई जगदंबेचा उदो उदो. चला.
महालक्ष्मी मंदिरातील घंटानाद भक्तांना पूजेचे वेध लावतो, आदिमायेच्या चरणी लीन व्हायला भाग पाडतो. महालक्ष्मी मंदिराच्या उत्तरेला हा घाटी दरवाजा आहे आणि तिथंच ही भली मोठी घंटा आहे. प्रत्येक पूजा आणि आरतीच्या वेळी या घंटेचा निनाद केला जातो.